नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. 17,450 पदासाठी आपली ही जी एस टी महामंडळाची कॉन्ट्रॅक्ट भरती जी आहे तर ही पुढच्या महिन्याच्या 10 तारखेच्या आसपास जे आहे ना तर ते फॉर्म फिलिंग आणि अर्ज भरण्याची प्रोसेस जी आहे तर ती सुरू होणार आहे. अशामध्ये महाराष्ट्रातील जे बस ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत ज्यांना बाकी अनुभव आहे कामाचा, तर त्यांच्या मनात एक प्रश्न आहे की माझं वय 38 वर्ष आहे, 36 वर्ष आहे, 40 वर्ष आहे, 45 वर्ष आहे, 50 वर्षापर्यंत आहे, तर मला फॉर्म भरायला चालेल का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑफिशियली नाही पण एक जाहिरात आलेली आहे. त्या जाहिरातीमध्ये नेमकं प्रशासनानं काय सांगितलेलं आहे, 61 वर्षापर्यंतचे जे लोक आहेत ना तर ते त्यांनी मागवलेले आहेत. मग त्या अशा या कंडिशनमध्ये आपल्याला चान्स असू शकतो का, हा देखील एक तर्क जो आहे तर तुम्हाला मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो टोटली कम्प्लिटली पहा, म्हणजे तुम्हाला वय किती लागणार आहे याची अट जी आहे तर ती तुम्हाला समजून येईल. तत्पूर्वी बघा, आपलं हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भरती परीक्षेसाठी आपलं हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता. याची जी लिंक आहे तर ती तुम्हाला खाली मिळणार आहे. परीक्षा होणार नाही आहे, फक्त तुमची मुलाखत होऊ शकते आणि ड्रायव्हिंग टेस्ट होईल. तर त्यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या मुलाखतीच्या दृष्टीने सगळं काही यामध्ये लिहिलेलं आहे. हे पुस्तक मी स्वतः आणि आपली ही नोट्स पण आहे. नोट्स पण तुम्हाला यामध्ये घ्यायचे असतील तर तुम्ही तयारी करू शकता. आता ही सदरील जाहिरात आहे. ठीक आहे. आता हे GOV नोकरी यांनी त्याच्यावर स्टॅम्प मारून ठेवला, म्हणजे माझीच प्रॉपर्टी झाली असा अधिकार झालेला आहे. पण ठीक आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आता हे कधीचं आहे ते सांगतो मी तुम्हाला. हे आता आपलं एक 2-4 दिवसापूर्वी आलेलं आहे आणि हे मुंबई विभागासाठी आहे. जाहिरात क्रमांक 2025-1. ठीक आहे. महाराष्ट्र थोडेसे दुसरं आहे, माझ्याकडे कॉपी व्यवस्थित नाही आलेली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्त आणि स्वच्छानिवृत्ती कर्मचाऱ्यांना सेवा करार पद्धतीने विकसित कामकाजासाठी करार तत्वावर घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई प्रदेशांतर्गत येणाऱ्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागाकरता वर्ग 3 पद्धतीतील कारागीर क, सहाय्यक कारागीर व चालक तसेच वर्ग 4 मधील पदातील सहाय्यक व स्वच्छक पदाच्या कामकाजासाठी करार तत्वावर घेण्याने इच्छुक उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहे. ठीक आहे. म्हणजे आता हे महाराष्ट्र शासनानं काय केलेली आहे की जे ऑलरेडी आपल्या महामंडळातून रिटायर झालेले आहेत, या रिटायर लोकांना काय केलेलं आहे की परत जर तुम्हाला करायचं असेल कॉन्ट्रॅक्टवरती 30,000 रुपये प्रति महिन्याचा तर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीचं हे काय आहे की हे आदेशपत्र आहे किंवा हे एक जाहिरात आहे. ठीक आहे. म्हणजे आता जे रिटायर झालेले असतील, म्हणजे याच्यामध्ये काय आलेलं आहे की स्वच्छानिवृत्ती आणि सेवानिवृत्ती जी आहे तर ती 98व्या किंवा 60व्या वर्षी होत असते. आणि स्वच्छानिवृत्ती म्हणजे VRS घेणं म्हणतात की मी 35व्या 40व्या वर्षी देखील राजीनामा देऊ शकतो. तर असे जे लोक असतील तर यांच्यासाठी यांनी काय केलेलं आहे की तुम्हाला परत जर कॉन्ट्रॅक्टवर करायचं असेल तर करू शकता. आता यामध्ये प्राथमिक अटी काय आहेत, म्हणजे वयाच्या अटीचा आपल्याला दाखला लागेल. ठीक आहे. प्राथमिक अटी आणि शर्तीप्रमाणे इच्छुक सेवानिवृत्त स्वच्छानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे अर्ज मागवताना अर्ज करावयाच्या तारखेपर्यंतचे वय 61 वर्ष 6 महिन्याकरता अधिक नसावे. म्हणजे 61 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना ते घेणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सर माझं 60 वर्ष आहे, 55 वर्ष आहे, मी फॉर्म भरला तर चालेल का. हे जे 60 वर्ष जे लोकांनी काम केलेलं आहे, यांनी सेवा दिलेली आहे, यांना म्हणजे काय म्हणता येईल की यांच्यावर विश्वास आहे. ठीक आहे. नवीन एखाद्या माणसाला आपण पैसे उधार देणार की ज्याने आपल्याला ऑलरेडी ओळखीचं आहे आणि ज्यांना आपण अगोदर पैसे दिले होते आणि त्यांनी ते व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं, तर आपला विश्वास कोणावर असणार, राईट. तर यांच्यासाठी 61 वर्ष आहे. नॉर्मली आपल्यासाठी कमीत कमी 40-45 वर्ष तर आरामशीर राहू शकतील. हे अनऑफिशियल आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इच्छुक सेवा उमेदवारांनी काय करायचं आहे की सेवानिवृत्त स्वच्छनिवृत्त झालेले आहेत ते विभागात करार पद्धतीने अर्ज करू शकतील. अशा पद्धतीची सदरील जाहिरात आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर ते देखील सांगा. पुन्हा भेटूया. राम राम.